केली असेल तर त्याच्यामध्ये चौकशी होऊ शकते, परंतु ती सविस्तर माहिती घेणं आवश्यक आहे. आणि आज मला एका वेगळ्या मुद्द्यावर देखील आपल्यामार्फत काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. मी ज्या मतदारसंघाचा आमदार आहे, रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाचा मी आमदार आहे, आणि त्या मतदारसंघामध्ये जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराजांचा फार मोठा मठ आहे. तर त्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं माजी विरोधी पक्षनेत्यांनी काही टीका टिप्पणी केलेली आहे, एकेरी भाषेमध्ये उल्लेख केलेला आहे, मला असं वाटतं हे योग्य नाही. कारण मी स्वतः तो मठ बघतो, तिथे येणाऱ्या लोकांची संख्या बघतो. त्यांनी एका वर्षामध्ये 1,16,000 रक्ताच्या बाटल्या हे जीव वाचवण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे दिलेल्या आहेत. त्यांच्या स्वतःच्या अँब्युलन्स चालू असतात. स्वतः देहदानाच्या संदर्भातली चळवळ त्यांनी उभी केलेली आहे. आणि अशा एका आध्यात्मिक व्यक्तीबद्दल टीका टिप्पणी करणं, एकेरी भाषेमध्ये बोलणं, याचा देखील मी जाहीरपणानं निषेध करतो. मला असं वाटतं की हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका ही जर कोणाला पटत नसेल तर त्यांनी त्यांच्या मार्गाला जावं, परंतु हिंदुत्वाची त्यांची भूमिका ज्यांना पटते, अनेक ठिकाणी त्यांनी तशा पद्धतीची प्रवचनं देखील केलेली आहेत. लाखो लोक त्याला उपस्थित राहतात. ज्यांना पटतं ते लोक त्या ठिकाणी जातात. त्यामुळे त्याच्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये कोणालाच नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं सामाजिक काम ती ट्रस्ट करते, म्हणजे सांगताना कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल की शासनाची अँब्युलन्स पोचायच्या अगोदर नॅशनल हायवेवर नरेंद्र महाराजांच्या ट्रस्टची अँब्युलन्स पोचते. त्याच्यामुळे एवढं चांगलं सामाजिक काम त्यांच्याकडनं होत असताना राजकीय आकसापोटी त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं